अकोला शहरासह ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे पिकांना आणि जमिनीला आवश्यक असलेली आर्द्रता मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला, मात्र काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे। पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। संभाजीनगरातील पैठणच्या पाचोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। आज पाचोडचा आठवडी बाजार असल्याने पावसामुळे बाजारातील भाजीपाला कपडा विक्रेत्याची तारांबळ उडाली, तसंच पावसामुळे बाजारातील व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं। परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला। वादळामुळे झाडाखाली बांधलेल्या 2 जनावरांवर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे शेतकऱ्याचं ऐन पेरणीच्या वेळी आर्थिक नुकसान झालेलं आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 20 मे पर्यंत दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाच्या अलर्टबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तसंच नुकसान भरपाईबाबतही सूचना देण्यात आल्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। शहापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रथमच आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। तर या महोत्सवात 25 दुकानं उभारली असून 9 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हजेरी लावली। दरम्यान आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल सहज विकता यावा, तसंच मालाची योग्य किंमत मिळावी याच उद्देशानं आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला। अकोल्यात राज्य शासनाची खरीप आढावा बैठक पार पडली। या बैठकीत खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खतं या कृषी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करावा असे निर्देश पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेत। तसंच कृषी निविष्ठांची साठेबाजी निदर्शनास आल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। वाशीमधील सोनल प्रकल्पाचं पाणी पिकांसाठी सोडण्यात आलं, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। या प्रकल्पाचं पाणी पिकांसाठी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं होतं। युरोप, ऑस्ट्रेलियासह अमेरिकेला केसर आंब्यांची सर्वाधिक भुरळ पडतीये। अखाती देश हापूस आंब्याला पहिली पसंती देत आहे। तर गेल्या वर्षी जगभर 32 टन आंबा निर्यात होऊन 495 कोटींची उलाढाल झाली आहे। वाशिमच्या मालेगाव पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। तर पोलिसांनी त्यांच्याकडून 2 किलो गांजा आणि 1 मोटरसायकल असा एकूण 74,000चा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान या प्रकरणी मालेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अमरावतीत अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। पावसामुळे कांदा खराब झाला, तसंच संत्राबाग, ज्वारी आणि भाजीपाल्यालाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावरून वातावरण तापलंय। यावरून शिवराजच्या लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले। शिवराज मारहाण प्रकरणावरून ग्रामस्थांनी बीड परळी मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले। जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाने उद्या बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे। उद्याचा बंद हा शांततेत होणार असून हा बंद कोणा एकाचा नाहीये। शांतताप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारण्यात आल्याचा दावा मराठा समन्वयकांनी केलेला आहे। बीडच्या परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। या प्रकरणातील 2 आरोपी हे अल्पवयीन असून पुण्यातील पोर्शी प्रकरणानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धस यांनी केली आहे। बीडच्या परळीतील शिवराज दिवटेला अमानुष मारहाण करण्यात आली होती। सध्या शिवराज याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी रुग्णालयात जाऊन जखमी शिवराजची भेट घेतली, त्याच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। नवी मुंबईत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। आगामी मनपा निवडणुकीत आलात तर सोबत, अन्यथा तुमच्या शिवाय असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय। त्यामुळे शिवसेना नवी मुंबईत स्वबळावर लढणार का याबाबत चर्चा रंगलाय। पालिका निवडणूक एकत्र लढवायची की स्वतंत्र याचा निर्णय स्थानिक पातळीवर नाही तर वरिष्ठ घेतील अशी भूमिका भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी मांडली आहे। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी निवडणूक संदर्भात केलेल्या विधानावर राजेश पाटील यांनी हे स्पष्ट केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली आहे।
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले। यावेळी मतदान केंद्रावर अजितदादा आणि हर्षवर्धन पाटलाची भेट झाली। या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। बारामतीतील माळेगावात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 22 मे रोजी मेळावा घेण्यात येणार आहे आणि या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणातील तपासाची इनसाइड स्टोरीज 24 तासच्या हाती लागली। ज्योतीचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटची तपासणी करण्यात येते। ज्योतीची बँक खाती आणि ट्रॅव्हल हिस्ट्रीची चौकशी करण्यात येते। ज्योतीनं ISI कडून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे। युट्यूबर ज्योती मल्होत्राचं आता चीन कनेक्शनही समोर आले। पाकिस्ताननंतर ज्योती चीनमध्ये गेल्याची माहिती तपासातून समोर आली। ज्योतीला चीनमध्ये VIP ट्रीटमेंट आणि सुरक्षा देण्यात आल्याची माहिती मिळते। चीनी अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आलेली आहे। युट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रानं या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलं। हरियाणा पाकिस्तानी गुप्तहेराचं केंद्र बनले। हरियाणातून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे। तो व्हॉट्सअॅपवरून पाकला सैन्याची गोपनीय माहिती देत असल्याचं उघड झालंय। तर नूह जिल्ह्यातून अरमान या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील चिंवेवाडीत दहशत माजवणाऱ्यानं एका व्यक्तीवर धारदार शस्त्रानं वार केले। यामुळे हा व्यक्ती गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून या आरोपीची परिसरात वरात काढण्यात आली आहे। अकोल्यात सामाजिक कार्यकर्त्यांना बालविवाह रोखण्यास यश आलंय। बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह एका 25 वर्षीय मुलासोबत करत असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। उत्तराखंडच्या देहरादून राजधानी पोलिसांनी 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली। तर यामध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे। दरम्यान या आरोपींकडून बेकायदेशीर आधार कार्ड जप्त करण्यात आले। नवी मुंबईतील एका गृहिणीची फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक केली। अज्ञात व्यक्तीनं महिलेला क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषानं 78 लाखाची फसवणूक केली। दरम्यान या प्रकरणी महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली। नागपूर मध्यवर्ती कारागृहातला कैदी फरार झालाय। शासकीय मेडिकल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान कैदी पसार झाला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली। त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली होती। नवी मुंबईतील पनवेलमध्ये एका तरुणाची 19 लाख रुपयांनी फसवणूक केली। रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आश्वासन दाखवून या तरुणाची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला अटक केली। तसंच नागरिकांना अशा भामट्यांपासून सावध राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। जळगावच्या अंजनी नदीपात्रात घाणीचं साम्राज्य पसरलंय। एरंडोल शहरातून नदीपात्रात गटारीचं सांडपाणी सोडल्यानं प्रचंड दुर्गंधी पसरली आणि या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। किमान पावसाळा सुरू होण्याच्या आधी नदीपात्राची स्वच्छता करावी अशी मागणी शहरवासियांकडून होतीये। मुंबई महापालिकेनं हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार आहे। मात्र रस्त्यांवर काँक्रीट टाकण्याचं काम 20 मे रोजी बंद केलं जाणार आहे। पावसाळ्यात काँक्रीट सुकत नाही, त्यामुळे काँक्रीट टाकण्याशिवाय जी कामं शिल्लक आहेत ती 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। मुंबईच्या ताडदेव मासळी बाजार अस्वच्छ असून आरोग्याला धोका निर्माण झालाय अशी तक्रार करत रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। न्यायालयानं मुंबई महापालिकेला या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले। बाजारात स्वच्छता राखली जाईल याची काळजी घ्या अशी सूचना खंडपीठानं पालिकेला दिली। हैदराबादच्या चारमिनार परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे। मात्र यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय। भाजपच्या 81 जिल्हाध्यक्षांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। दरम्यान या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केलं। आतापर्यंत 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर झाल्याची माहिती पाटील यांनी दिली। अमरावतीत सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। तर रॅलीत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सहभाग नोंदवला। तर यावेळी त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मुंबईतील चेंबूरमध्ये तिरंगा रॅलीचं नियोजन करण्यात आलं। भारतीय सैन्याच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी ही रॅली काढली। यावेळी शिवसेनेकडून बाईक रॅली काढण्यात आली। तर या रॅलीत माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती।
जालन्यात 75 फूट लांब तिरंगा हातात घेऊन रॅली काढण्यात आली. रॅलीत रावसाहेब दानवेंसह अर्जुन खोतकरही सहभागी झाले. भारतीय सैनिकाचं प्रोत्साहन वाढवण्याच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली. संपूर्ण देश बदलापुरात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकाचं अभिनंदन करण्यासाठी रॅली काढली. बदलापूर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या बाईक रॅलीला सुरुवात झाली. यावेळी शेकडो नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले. दोन्ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. तर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन सहभाग घेतला. दिवटे मारहाण प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा गावात बंदची हाक देण्यात आली. मोहा गावात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. मारहाण करणाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. अकोल्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केले. पोलिसांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सातत्यानं अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी केला. याविरोधात कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. पीएमपीएल बस तिकीट दरवाढी विरोधात आम आदमी पक्षानं पुण्यातील स्वारगेट चौकात आंदोलन केले. स्वस्त आणि प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच शहराच्या विकासाची गरज असल्याची भूमिका यावेळी आपनं मांडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र या आराखड्याला ग्रामस्थांनी विरोध केलेला. या योजनांमुळे ग्रामस्थांच्या जमिनी जाणार असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. तसंच या योजना बंद झाल्याशिवाय थांबणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पुण्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. आणि या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांसह क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे ही आपल्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. उद्योगमंत्री उदय सामंत राज्याच्या कबड्डीच्या मैदानात दिसणार आहेत. उदय सामंत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढणार आहे. कोकणातील खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी उदय सामंत ही निवडणूक लढवणार आहे. ठाण्यात मेट्रोचं छत उभारण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. कॅडबरी इथं मेट्रो स्टेशनवर छत टाकण्याच्या कामासाठी इथं कॉलम उभे करून त्यावर जॅक बीम टाकण्यात येणार आहे. तर यासाठी 25 मे पर्यंत वाहतुकीत बदल केला. भंडाऱ्यातील जांभोरामध्ये भर दिवसा शेतात अस्वल दिसतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यासाठी वन विभागाने याची दखल घेत योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. अकोल्यातील एक शेतात लहान मुलांसाठी बांधलेल्या झोक्याचा आनंद वानराने लुटला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर या मजेदार क्षणाचा आनंद शेतकऱ्यांनी लुटला.